तर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्या टर्ममध्ये शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरलेत। मोदींच्या यासाठी राष्ट्रपती भवनातील फोरकोर्टमध्ये त्यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथीचा सगळा सोहळा जो आहे तो होणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। या सगळ्या तयारीचा आढावा राष्ट्रपती भवन परिसरातून घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ जिथे घेणार आहेत त्याच परिसरामध्ये मी आहे। माझ्या मागे जो दिसतोय ते राष्ट्रपती भवन आहे आणि राष्ट्रपती भवनच्या पुढच्या भागामध्ये त्याला फोर्ट कोर्ट असं संबोधलं जातं। हा जो समोर स्तंभ दिसतोय त्या स्तंभाच्या बाजूला तो परिसर आहे तो फोर्ट कोर्टचा आहे। याच फोर्ट कोर्टमध्ये साधारणतः 8000 जणांना निमंत्रित करण्यात आले। त्यामध्ये अनेक पद्मश्री पुरस्कार विजेते, जगभरातले पाहुणे, शेजारी राष्ट्रातले पाहुणे, त्यांच्या पंतप्रधान, त्यांचे राष्ट्राध्यक्ष येणार आहे। सोबतच सेंट्रल विस्टामध्ये ज्यांनी काम केलं असेचे सगळे कामगार, त्यानंतर सफाई कामगार ज्यांच्या मुळे दिल्लीची स्वच्छता राहते अशा सगळ्यांना ते आमंत्रित करणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना, सर्व उपमुख्यमंत्र्यांना, सोबतच जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, याशिवाय NDA मधील म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मुख्यमंत्र्यांना, त्या घटक पक्षांच्या नेत्यांना याच फोर्ट कोर्टमध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे आणि इथे शपथविधी कार्यक्रमाच्या वेळेस ते उपस्थित राहणार आहे। हा शपथविधी कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा यासाठीच इथे सर्व ती युद्धस्तरावरती तयारी करणार आहे आणि सोबतच जर बघितलं इथे प्रचंड सुरक्षा व्यवस्था असणार आहे, कारण की या परिसराला रायसीना हिल संबोधलं जातं, जे प्रमुख 5 मंत्रालय आहे ज्यामध्ये परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय हे ज्या 5 प्रमुख देशाच्या प्रमुख मंत्रालय आहे ते सर्व या परिसरामध्ये आहेत। त्याचमुळे याच परिसरामध्ये आता जर तुम्हाला दिसत असेल युद्ध तिथे काम सुरू आहे, ट्रक येणं सुरू आहे, खुर्च्या लावण्याचं काम सुरू आहे आणि तिथे एक असा मंच तयार करण्यात आहे। मंचावरती संविधानाची प्रत देखील ठेवण्यात येणार आहे। सगळ्यांचं लक्ष आज सायंकाळी 7:15 राष्ट्रपती भवनाकडे लागलेलं असेल। राष्ट्रपती भवन परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। आणि या सोहळ्याचं सगळं प्रक्षेपण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, त्यासाठी स्टे ट्यून। आणि आत्ताची या क्षणाची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांना फोन गेलेला आहे। शपथविधीसाठी या मंत्र्यांना फोन केला आहे। कॅबिनेटसाठी नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांना फोन गेल्याचं कळतंय। आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ती म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। दरम्यान नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांना देखील संपर्क साधण्यात आलेला आहे आणि कॅबिनेटसाठी हा फोन असण्याची शक्यता वर्तवली जाते। थेट अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या जे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री आहे या सगळ्यांना फोन जायला सुरुवात झाली आहे। नितीन गडकरी यांना फोन केलेला आहे, ते माजी कार्यवाहक केंद्रीय परिवहन मंत्री आहेत। राजनाथ सिंग संरक्षण मंत्री होते कार्यवाहक, त्यांना देखील फोन गेला आहे। प्रल्हाद जोशी जे कोळसा मंत्री होते त्यांना देखील फोन गेलेला आहे। त्यानंतर सोबतच बघितलं TDPचे जे 2 नेते आहेत त्यांना देखील फोन गेला आहे। त्यानंतर अजून एक माहिती मिळते की साधारणतः की NCP आणि सेनाच्या आता नेत्यांनाही फोन जायला सुरुवात होईल। एक अजून महत्वाची माहिती जी मिळते की यांना एक मंत्रीपद मिळतं, हे देखील माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ प्रशांत, पंतप्रधान पदाची शपथ पार पडल्यानंतर, हा सोहळा पार पडल्यानंतर कॅबिनेट मंत्रिपदाचा देखील या ठिकाणी शपथविधी होणार आहे का? म्हणाली जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नुसते पंतप्रधानाची शपथ होत नसते, केंद्रीय मंत्री जेव्हा केंद्र सरकार मानत असतं त्यावेळेस साधारणतः 15 ते 20 कॅबिनेट मंत्री आणि 10च्या जवळपास राज्यमंत्र्यांची शपथ असते। त्यामुळे आता हा शपथविधी केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, स्वतंत्र कार्यभार मंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान यांच्या शपथविधीने होणार आहे। त्यामुळे आजचा जो भव्य सोहळा आहे तो भव्य दिव्य असणार आहे। स्टुडिओ त्याचा प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय शपथविधीसाठी मंत्र्यांना आता फोन जायला सुरुवात झालेली आहे।
यामध्ये आता सगळ्यात आधी नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांना देखील संपर्क साधण्यात आलेला आहे। आजचा हा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो न्यूज 18 लोकमतवर आमच्या वेबसाईटवर आणि सगळ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही थेट लाईव्ह प्रक्षेपण त्याचं पाहू शकता। वळूयात पुढच्या बातम्यांकडे आणि यानंतर आता आपण पाहणार आहोत टॉप 18 न्यूज।